तर ही थेट दृश्य आपण बघतोय ही बीडमध्ये सर्वपक्षीय जो मोर्चा निघालेला आहे। बीडमधील सरपंच हत्ये प्रकरणी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीडचे नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि बीडमधला दहशतवाद मोडून काढा, तसंच बीडमध्ये कायदा व्यवस्था जी आहे त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे असा आरोप या मोर्चेकऱ्यांनी केलेला आहे आणि या प्रकरणी आरोपींना कडक शासन करा अशी मागणी करण्यासाठी म्हणून या ठिकाणी हा मोर्चा निघालेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे आणि तिथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात येईल। बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी बीडचे नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत। बीडमध्ये आपण बघतोय सर्वपक्षीय मोर्चा निघालेला आहे। सरपंच देशमुखांच्या हत्येचा निषेध या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। या प्रकरणी खरे आरोपी, खरे गुन्हेगार जे आहेत त्यांना तातडीनं शासन करा अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केलेली आहे। या प्रकरणी आतापर्यंत 3 आरोपींवर कारवाई झाली आहे। 3 आरोपी गजाआड आहेत तर 1 आरोपी अद्यापही फरार आहे। अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती। पोलीस प्रशासन जे आहे त्यांनी मात्र या प्रकरणी आपण बघतोय की ढिसाळपणा केला, तपासामध्ये देखील ढिसाळपणा केला असा आरोप देशमुखांच्या कुटुंबियांनी केला आणि त्यानंतर आपण बघतोय की संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संतापाचं वातावरण बीडमध्ये पाहायला मिळालेलं आहे। या प्रकरणी राजकीय पुढाऱ्यांवर देखील अनेक आरोप झालेले आहेत। राजकीय पुढाऱ्यांचे हस्तक या प्रकरणी आरोपी आहेत असा आरोप या ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांनी केलेला आहे। अनेक आमदार देखील या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। ही थेट दृश्य सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर आपण बघतोय बीडचं वातावरण अत्यंत चिघळलं होतं। या प्रकरणी मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे असा आरोप करण्यात आला होता। सीआयडी मार्फत या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवेदन देताना म्हटलं होतं। या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं, परंतु तरी देखील बीडचे जे नागरिक आहेत ते मात्र इथं आक्रमक आहेत। त्यांनी या प्रकरणी मुख्य आरोपी जे आहेत ते अद्याप गजाआड झालेले नाही अशी भूमिका मांडली। या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचं कुटुंबीय देखील सहभागी झालेलं आहे। मोर्चामध्ये कुटुंबीय सहभागी झालेले आहेत। आक्रोश प्रचंड आहे। मोठ्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। स्वतः खासदार बजरंग बाप्पा सुद्धा सहभागी झाले आहेत। भाऊ आहेत, मुलगी आहे, त्याचबरोबर बहीण आहेत, सगळे आहेत, लहान लहान मुलं सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत आणि प्रत्येकाचा एक आक्रोश आहे की संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर 19-20 दिवस होत आहेत तरीही कुटुंबाला न्याय मिळत नाही आणि त्यामुळं हा मोर्चा आहे आणि मोर्चाला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळालेला आहे। समाजाच्या भावना आहेत, ह्या भावनाचा अंत झाला म्हणून हे समाज रस्त्यावर आले। सगळ्यांनी आमच्या कुटुंबाला त्यांचं कुटुंब मानले म्हणून सगळे रस्त्यावर आलेले आहेत। या मोर्चानंतर तरी न्याय मिळेल असं वाटतं का? कारण तुमच्या डोळ्यात सतत अश्रू आहेत। माझी तीच अपेक्षा आहे, तीच भावना आहे माझी। आणि हे सर्वजण तुम्ही आज माझ्या सोबत आहात, हे कायम माझ्या सोबत राहा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। आता ते पण मला वाटते ते पण बघतच असतील न्यूजवर आणि त्यांनी जे लवकरात लवकर न्याय मिळवण्याची प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर केली पाहिजे आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून दिला पाहिजे असं मला वाटतंय। कारण की माझे वडील गेले तर ही वेळ कोणावर येऊ नये असं मला वाटतं। मोहम्मद इरफान सर, माधव सावरगावे, साम टीव्ही, बीड। तर आपण बघतोय यावेळेस सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंबीय देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। मराठा आक्रोश मोर्चा जो आहे तो देखील या ठिकाणी आक्रमक झाला होता। खऱ्या आरोपींना तातडीनं अटक करा अशी मागणी त्यांनी केली होती। तर थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। माधव, आपण बघतोय की मोठ्या संख्येनं गर्दी या ठिकाणी आहे आणि या व्यासपीठावर सध्या कोणकोणते नेते येणार आहेत, कोण कोण मार्गदर्शन करणार आहे या जमलेल्या सगळ्या जमावाला आणि नेमकी भावना काय,
कारण सकाळपासून तुम्ही या सगळ्या मोर्चाचं अत्यंत बारकाईनं वार्तांकन करत आहात. काय सध्याची बीडकरांची भावना आहे? फक्त मीडिया कर्मीचे जे कर्मचारी आहेत त्यांनीच कृपया फक्त समोर थांबायचं, बाकीच्यांनी बसून घ्या. बीड शहरावरच्या रस्त्यावर आक्रोश पसरलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून पुतळ्यापासून हा मोर्चा निघाल्यानंतर थेट बस स्थानकापर्यंत एवढी मोठी गर्दी या मोर्चामध्ये सहभागी होती. आत्ताही या क्षणाला हा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयाचा हा परिसर आपण दाखवतोय. हजारोंच्या संख्येनं, लाखोंच्या संख्येनं बांधव या ठिकाणी आले आहेत आणि त्यांची एक मुख्य मागणी आहे की संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांना अटक करा आणि त्यांना फाशी द्या. या मागणीसोबतच बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली दादागिरी, गुंडगिरी संपवा यासाठीचे सगळे लोक एकत्र जमलेले आहेत. आज सकाळपासून शहरामध्ये मोठ्या संख्येनं बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून लोक इथं आलेले होते आणि त्याचं स्वरूप या मोर्चामध्ये झालं. खरं तर सुरुवातीला हा मोर्चा मूक मोर्चा होता, पण संतापाचा आवेग कुणालाही आवरता आला नाही. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. शहरापासून ते ग्रामीण भागामधले लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यामुळं त्यांचा जो आक्रोश आहे तो घोषणाच्या माध्यमातून रस्त्यावर दिसून आला. आणि आत्ताही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठाच्या ठिकाणी त्यांचे कुटुंबीय त्याचबरोबर इतर नेते, वेगवेगळ्या सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता, त्या मोर्चामध्ये सहभागी झालेले इतर नेते सुद्धा व्यासपीठावर येणार आहेत. पण तत्पूर्वी हा कुठलाही कुणाचाही चेहरा नाही, तर हा माणुसकीची हत्या केलेल्या लोकांच्या विरोधातल्या संतापाचा चेहरा आहे, अशी प्रतिक्रिया प्रत्येक जण इथं देत आहेत. आणि त्यामुळं आत्ता ज्या वेळेस एखादी घोषणा होते त्यावेळेस तोच आवेग, संतापाचा तोच उद्रेक इथं दिसून येतो आहे. आज सकाळी मनोज जरांगे पाटील, छत्रपती संभाजीराजे भोसले, जितेंद्र आव्हाड, सुरेश धस, त्याचबरोबर इथले स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबतच भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्ह्यातले आमदार सुद्धा इथं दाखल झालेले आहेत. वेगवेगळ्या पक्षाचे नेत्यासह वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी सुद्धा, कार्यकर्ते सुद्धा इथं सहभागी झाले आहेत. पण सर्वसामान्य लोकांचा जनसागर या बीडच्या रस्त्यावर पसरलेला आहे आणि एकमुखांनी मागणी करतायत की इथली दादागिरी, गुंडगिरी संपली पाहिजे आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, याच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे. कुटुंबियांशी आपण बोललो, त्यांची भूमिका तेच आहे की कुटुंबियांना संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, शिवाय इथली दादागिरी, गुंडगिरी संपली पाहिजे, म्हणून हा जो आक्रोश आहे तो दिसतो आहे. आता व्यासपीठावर एक एक भाषणं सुरू झालेली आहेत. व्यासपीठावर सुद्धा आता कुटुंबीय दाखल झालेला आहे आणि त्यानंतर या मोर्चाची भाषणानंतर या मोर्चाचा समारोप होईल. कोणी इथं प्रमुख नेते कोणी आहेत का भाषण करणार आहे? कारण जे जे लोक इथं सहभागी झाले होते ते इथं थांबलेले आहेत का, तेही भाषण करणार आहेत का? आपले आमदार संदीप क्षीरसागर आता आपल्याला जी माहिती मिळते की या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांचं मत असं होतं की हा शांततेनं मूक मोर्चा काढायचा आणि ह्या मूक मोर्चाची वेदना ही सरकारपर्यंत जाऊ द्यायची आणि त्यांना ती वेदना लक्षात आल्यानंतर गेल्या 19 तासांपासून ज्या आरोपींना मोकाट सोडण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली ते जागे होतील असं इथल्या सहभागी झालेल्या नेत्यांचं म्हणणं आहे. आता थोड्याच वेळात एक एक नेते व्यासपीठावर येतील आणि मग त्यांची भाषणं होतील. त्या भाषणामध्ये छत्रपती संभाजीराजे असतील, त्याचबरोबर मनोज जरांगे, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, स्वतः सुरेश धस हे अग्रभागी आहेत. त्यांचा संताप प्रचंड आहे आणि ते सुद्धा इथं बोलतील अशी शक्यता दिसते. त्यामुळे जवळपास आणखी 2 तास या मोर्चानंतरच्या इथं हा व्यासपीठावरची भाषणं होतील. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतमध्ये अंजली दमानी या समाजसेविका त्या सुद्धा इथं ठिय्या आंदोलन करतायत. त्यामुळं राज्य सरकार आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी मार्फत या सगळ्या परिस्थितीवर तातडीनं निर्णय घ्यावा किंवा सरकारनं तातडीनं पाऊल टाकावं, कठोर कारवाईसाठी निर्णय घ्यावा असा एक दबाव या आंदोलनाच्या माध्यमातून होईल असं दिसतं आहे. कारण एवढी मोठी संख्या एका हाकेला आलेली आहे. कारण ही संख्या आता शब्दात मोजणं कठीण झालंय. अगदी माधव, आणि आपण बघतोय, थोडं तुम्हाला थांबवतोय, ही थेट दृश्य आपण बघतोय बीड मधल्या मूक मोर्चाची की या बीड जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय काय. अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये
सगळे पक्ष, सगळ्या संघटना, सगळे जातीपातीचे लोक या मोर्चामध्ये या ठिकाणी उतरलेले आहेत. हा अन्याय अत्याचार गेल्या 5 वर्षापासून जिल्ह्यावरती चालू आहे. या ठिकाणी हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती या ठिकाणी जिल्ह्याला विटील धरण्याचं काम करतोय. परंतु हा जो बकासूर आहे, या बकासुराचे पापाचा गळा या ठिकाणी भरलेला आहे आणि तो पापाचा गळा या ठिकाणी आता संपल्याशिवाय राहणार नाही. आता ही जनमानसाची लढाई आहे. संतोष अण्णाच्या बाबतीमध्ये जे घडलं ते उभ्या देशाने या ठिकाणी पाहिलेलं आहे. एक आदर्श सरपंच त्याची अशी या पद्धतीनं जर हत्या होत असेल तर या जिल्ह्यातला नाही तर या महाराष्ट्रातला सामान्य माणूस या ठिकाणी शांत राहू शकत नाही. या ठिकाणी आपले बीडचे आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी विधिमंडळामध्ये या ठिकाणी संतोष अण्णाला न्याय मिळवून देण्यासाठी वाल्मिक कराडाचं डायरेक्ट नाव घ्यायचं काम जर या जिल्ह्यामध्ये कुणी केलं असेल तर ते संदीप क्षीरसागर यांनी केलं. आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब असतील, आदरणीय प्रकाश दादा असतील, आदरणीय सुरेश अण्णा दस साहेब असतील, आदरणीय विजयराजे पंडित असतील, आदरणीय आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार साहेब असतील, यांनी हा विषय सभागृहामध्ये मांडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. हे कुठल्या पक्षाचा किंवा जातीचा विषय नाहीये. ही सगळी मंडळी वेगवेगळ्या विचाराची आहे. परंतु या राज्याच्या सभागृहामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतोय तो मांडण्याचं काम या मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे. आता ह्यांची लढाई यांनी लढलेली आहे, परंतु सामान्य माणसांनी देखील आज उपस्थित राहून हे दाखवून दिलंय की आम्ही तुमच्या पाठीमागाने तुमच्या सोबत या ठिकाणी खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत आहेत. हे या मोर्चाच्या उपस्थितीमधून या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. आणि मला एकच सांगायचं आहे की हा लाखोचा समाज या ठिकाणी जमलेला आहे, तरी देखील जर शासन याकडे दुर्लक्ष करत असेल तर आम्ही या कुटुंबाच्या पाठीमागं ठिय्या आंदोलन म्हणून या ठिकाणी आजपासूनच या ठिकाणी बसण्याची तयारी या ठिकाणी आमची आहे. या ठिकाणी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा या ठिकाणी झालाच पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत इथला माणूस या ठिकाणी हलण्याची भूमिका इथल्या आलेल्या माणसाची नाही. कारण की ही दहशत आता आम्हाला मोडून काढायची आहे आणि सामान्य माणूस या ठिकाणी दहशतमुक्त या ठिकाणी वावरला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. मी एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. त्यानंतर अनिल दादा जगताप यांना विनंती की आपण कृपया या मनोगत व्यक्त करावं. तत्पूर्वी एक छोटीशी सूचना आहे. संतोष अण्णाचे कुटुंबीय इथून समोरून येत आहेत. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण त्यांना रस्ता करून द्यावं. पोलीस प्रशासनास विनंती आहे की संतोष अण्णा आणि काही आदरणीय व्यक्तिमत्व त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी आहेत, त्यांना या स्टेजच्या उजव्या कोपऱ्यातून येऊ देण्याची विनंती. थोडं आपण मागे स्टेजवरचे सगळे थोडस मागे या विनंती. आज संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली त्या संदर्भात आज आपण मूक मोर्चाच्या माध्यमातून या सर्व पक्षीय सर्वजण या ठिकाणी आपण आहोत. महाराष्ट्रातला आणि बीड जिल्ह्यातला तर आपण बघतोय यावेळेस बीडमध्ये हा मूक मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चामध्ये संभाजीराजे छत्रपती देखील आता व्यासपीठाच्या दिशेने निघालेले आहेत. मोठ्या संख्येनं बीडची जनता जी आहे ती बीडमध्ये जो दहशतवाद गेल्या काही वर्षांपासून फोफावला त्या विरोधात खरं तर इथं आलेली आहे. ही थेट दृश्य बीडमध्ये निघालेला मूक मोर्चा आता मात्र जनतेच्या संतप्त भावनांनी आपण बघतोय की या मोर्चाला एक निषेधाचा आवाज पाहायला मिळतोय. सरपंच हत्ये प्रकरणी सगळे बीडवासी जे आहेत ते इथं आक्रमक झाले.
जिल्ह्याला वेठीला धरणाऱ्या लोकांवर कारवाई करा अशी मागणी या मोर्चेकऱ्यांनी केलेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला आणि तिथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात येईल। संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व पक्षीयांनी इथं आक्रोश केलेला आहे। या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे। बीडची जनता देखील या मोर्चामध्ये संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी इथं आक्रमक झालेली आहे। बीडमध्ये हा मुख मोर्चा सरपंच हत्येप्रकरणी आपण शोधण्याचं त्या ठिकाणी काम करावं। आज या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे ही हत्या कशातून झाली, कशामुळे झाली आणि आज सरपंच म्हणून 15 वर्ष जे गावाचा विकास आणि समाजसेवा जे करत होते शेवटी त्यांचा अंत सुद्धा समाजसेवा करतानाच त्या ठिकाणी झालेला आहे। कारण गावातल्या एक व्यक्तीला त्या ठिकाणी तडबाने मारण्याचं त्या ठिकाणी काम करत होते। त्या ठिकाणी खंडणी मारायला जे लोक आले होते त्यांना त्या ठिकाणी स्टेजवरच्या सर्वांना विनंती आहे, सर्व समाज बांधव या ठिकाणी आपल्या विनंती आहे थोडंसं आपण मागे चला। परमेश्वरजी सातपुते 2 मिनिटांमध्ये आपल्या भावना व्यक्त फक्त 2 मिनिट। आपण बघतोय या ठिकाणी बीडमध्ये हा मुख मोर्चा संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व पक्षीयांनी इथं आक्रोश केलेला आहे। बीडच्या नागरिकांनी देखील या मोर्चामध्ये सहभाग घेऊन बीडमधला दहशतवाद संपवण्यासाठी इथं आक्रोश केलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा येऊन धडकला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा निघाला जो आता जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेला आहे। या मोर्चामध्ये संभाजीराजे छत्रपतीही सहभागी झालेले आहेत। संतोष देशमुख यांचा कुटुंबीय देखील या मोर्चात सहभागी झालेला आहे। सर्व जनतेला आदरणीय सुरेश अण्णा धस, संदीप भैया, जितेंद्र आव्हाड साहेब, संभाजीराजे सर्वच आमदार या ठिकाणी नतमस्तक होत आहेत। सर्व जनतेच्या भावना आदरणीय अण्णाने आव्हाड साहेबांनी या ठिकाणी समजून घेतलेल्या आहेत। आपल्याला लवकरच मार्गदर्शन या ठिकाणी संदीप भैया आपल्या सर्व जनतेला त्या ठिकाणी नतमस्तक होत आहेत। या मोर्चाच्या निमित्तानं मी आपला सर्वांचा सहकारी म्हणून बीड जिल्ह्यातून आलेल्या तमाम सर्व नागरिकांचा आणि संतोष अण्णा देशमुख यांना न्याय देण्याच्यासाठी मागणी करण्याच्यासाठी हक्काची मागण्याचे करण्याच्यासाठी आलेले सर्वच नागरिकांचं बीड जिल्ह्यातील जनतेचं मनापासून स्वागत करतो। बांधवांना थोडंसं बोलतोय। या ठिकाणी संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे। या बाबतीत या बीड जिल्ह्यामध्ये या जनतेचा आक्रोश या मुख्यमंत्री साहेबांच्या उपमुख्यमंत्री साहेबांच्या कानावरती जावं आणि या घटनेमागचे जे सपोर्ट करणारे आहेत या जिल्ह्याचे मंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांचा पहिल्यांदा राजीनामा घेतला पाहिजे। ही आग्रहाची मागणी आम्ही या निमित्ताने करत आहोत। त्याचप्रमाणे अजितदादाला सुद्धा मी मराठा समाजाचा एक सेवक म्हणून आणि मराठा समाजाची भावना म्हणून या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने अजितदादा पवार साहेब तुम्हाला शपथ देतो, तुमचा जर DNA मराठ्याचा असेल तर धनंजय मुंडेचे मंत्रिमंडळ सुद्धा भावना माझी नाही, या बीड जिल्ह्यातील तमाम जनतेची भावना आहे ती मी आपल्यापर्यंत पोहोचतो। आणि त्याचबरोबर या घटनेचे जे मास्टर माइंड आहेत
वाल्मिक कराडला 302च्या गुन्ह्यामध्ये 6 आरोपी करून अटक केली पाहिजे, ही मागणी मी या वतीने करतो. आणि सर्वांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो, या आरोपींना हे जे फाशीचं चिन्ह दाखवलं आहे या फाशीच झाली पाहिजे, ही सुद्धा मागणी मी सर्वांच्या वतीनं या निमित्तानं मी करतो. आणि एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर राहुल सोनवणे या ठिकाणी या आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं आपल्या संवाद साधतील. राहुल सोनवणे. कारण हा लढा कुठल्या जातीचा नाही, हा लढा मराठी माणसासाठी आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर आणि संविधानाने चालणार आहे. आज आव्हाड साहेब असतील, आदरणीय सुरेश अण्णा असतील, आमचा संदीप क्षीरसागर असेल, जात म्हणून नाही तर आपला माणूस म्हणून पाठीशी आहेत. त्यामुळे कोणी कितीही मोठा असला तरी महाराष्ट्राच्या जनतेने घाबरायचं नाही आणि त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय, जय अहिल्या. स्टेजवरच्या सगळ्या मान्यवरांना तुमच्यामुळे कार्यक्रम डिस्टर्ब होऊ नये. खाली या ठिकाणी सगळे माजी आमदार सय्यद सलीम भाई या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. स्टेजवरच्या सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण खाली बसायचंय. स्टेजवरच्या सगळ्या मान्यवरांना विनंती, खाली बसा. आहे तिथं खाली बसा, जिथं असाल तिथं खाली बसा, जिथं असाल तिथं खाली बसा. इनके हत्यारों को फांसी की सजा होना चाहिए और संतोष अन्ना के कुटुंबों को न्याय मिलना चाहिए. इसके लिए आए हुए महाराष्ट्र के सभी नेतागण, बीड़ जिले की सभी प्रमुख कार्यकर्ता भाई और बहनों, संतोष अन्ना के हत्या में स्थानीय पुलिस की गलती की वजह से संतोष अन्ना की हत्या हुई, ऐसा मेरा ठाम मत है. क्योंकि 6 तारीख को मिल मिलके जो मुकदम थे, वहां के बॉडीगार्ड थे, उनके साथ जो मारपीट हुई, उन्होंने जब पुलिस स्टेशन में गए तो वहां पर उनकी फिरियाद नहीं लेते हुए सिर्फ एनसी दाखिल किए. आप सबको मालूम होना चाहिए कि महाराष्ट्र शासन ने 2018 में एक कायदे में अमेंडमेंट किया है. सर्वांना विनंती आहे, नाही गोंधळ करू नका प्लीज. हे बघा, गोंधळ करू नका. सर्वांना नम्र यशस्वी व्हायचा आहे. कोणीही असा गोंधळ करू नका, विनंती आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे. आपण गोंधळ, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. सर्वांना विनंती आहे, बसा खाली, खाली बसा. आहे तिथं खाली बसा. धन्यवाद. खाली बसा प्लीज. आभारी आहोत आपले. खाली बसा प्लीज, बसा खाली. धन्यवाद. मध्ये उभं राहिलेल्या सर्वांना विनंती, आपण खाली बसलो पाहिजे. येऊन द्या. मनोज दादा जरंगे येणार, त्याला येऊन द्या पुढं. क्रांतीसूर्य मनोज दादा समोरून त्या ठिकाणी आलेले आहेत. प्रशासनास विनंती आहे की त्यांना जागा करून द्यावी. बाकी सर्वांनी खाली बसून द्या. त्याला येऊन द्या. मनोज दादा पाटील ते येत आहे, त्याला येऊन द्या पुढं. स्टेजच्या बरोबर मध्य भागातून आदरणीय मनोजदादा जरंगे पाटील यांच्या या ठिकाणी आगमन झालेले. प्रशासनास विनंती की त्यांना जागा करून द्यावी. सर्वांना विनंती आहे, कृपया कोणी गोंधळ करू नका. क्रांतीसूर्य माननीय मनोजदादा जरंगे पाटलांचं आगमन होत आहे. काही गोंधळ करू नका. सर्वांनी जागेवरती बसून घ्या. की 2 खुर्च्याची व्यवस्था यहाँ पर एक आश्वासन देना चाहता हूँ कि संतोष अन्ना के हत्यारों को जब तक फांसी की सजा नहीं होती, जब तक उनको कुटुंब को न्याय नहीं मिलता, जब हम रस्ते पे की लड़ाई लड़ेंगे, कानूनी लड़ाई लड़ेंगे. इतना आश्वासन देता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर पेंटर सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष
दीपक भैया केदार यांना विनंती करतो आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. स्टेजच्या डाव्या बाजूला वरती येण्याची व्यवस्था केलेली आहे. हे बघा, असं जर आपण केलं हे योग्य नाहीये. आपल्याला विनंती केली आम्ही अगोदरच, आजचा कार्यक्रम आपला पूर्ण यशस्वी करायचा आहे. मुद्दाम काही गोंधळाचा प्रकार होऊ शकतो असं करायचं नाही. आपण प्लीज, गर्दी होत असते, आपण सहकार्य करायचंय. समोरच्या बाजूला जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत शांत राहा. आपण संतोष देशमुखला न्याय द्यायला आलोय. हा राजकीय मुद्दा नाही, सामाजिक मुद्दा आहे, देशाचा मुद्दा आहे. आज जो काही बीड मध्ये माज आलेला आहे, काही जणांना तो माज उतरायला इथं आलेलो आहे. अनेक वर्षापासून यांचा माज होता. हा माज उतरवण्यासाठी इथं आलेलो आहे. हा निळा फाकड्या, हा पॅन्टर, बाबासाहेबाचा छावा संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही. दोन खुर्ची काय आलो इथं, तुम्ही ऐका, शांत राहा. मी या ठिकाणी यासाठी आलोय की यानंतर महाराष्ट्रामध्ये बौद्ध आणि मराठा एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी आलोय. तुम्हाला ही घटना माहित आहे का? ही घटना तुम्हाला माहित आहे का? आम्हाला सांगितलं जातं दोन समाजातला तेढ आहे. कुणी म्हणतं वंजाऱ्याचं भांडण आहे, कोणी म्हणतं मराठ्याचं भांडण आहे. हे भांडण वंजारा मराठ्याचं नाही. आमचा संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो माझा भाऊ बौद्ध समाजाचा अशोक सोनवणे होता. तो बौद्ध समाजाच्या तरुणाला वाचवायला गेला आणि त्याला वाचवायला गेला म्हणून जीव दिला. मी आज या ठिकाणाहून ठणकावून सांगतोय, संतोष देशमुखला, माझ्या भावाला वाचवण्यासाठी जीव गमावला. तुझ्या पाठीशी महाराष्ट्रातला भीमाचा छावा आणि लेकरं उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देतो. बाकी काय वाल्मिक कराड काय दावतीवरण गेला काय? त्या आईला गल्लीमधलं चिरकुट गुन्हेगार, त्याला विधान भावनात त्याचं नाव काय घेते, त्याची एवढी लायकी आहे का? अरे तुम्हाला सापडत नसेल देवेंद्र फडणवीस, एकदा सांगा मला सापडत नाही, मी सापडून आणतो. हा ठाकरे सापडून आणतो. इथं छत्रपती संभाजी राजे बसलेत, मनोज दादा बसलाय, सुरेश दास अण्णा बसलेत, संदीपराव बसलेत. अरे एकदा सांगा, आम्ही धरून आणतो. आम्हाला सांगा. आईला दावती ब्रह्मवणी त्याला वाल्मिक कराड. अरे उचला याचं बिराड आता बस झालं.